मोनोरेल आज सुद्धा 15 मिनिटं थांबलेली होती। प्रवासी संख्या वाढलेली होती आणि त्यामुळे मोनोवर अतिरिक्त भार आलेला आहे आणि त्यामुळे मोनोरेल जागेवरच थांबलेली आहे। अखेर 40 ते 50 प्रवाशांना विनंती करून मोनो रेल्वेमधून त्यांना उतरवण्यात आलं आणि त्यानंतर मोनो रवाना झाली। या घटनेनंतर पुन्हा एकदा मोनो रेल्वेची संख्या आणि प्रवासी संख्या या संदर्भात प्रश्न निर्माण झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, आज सुद्धा मोनोरेल ही 15 मिनिटं थांबलेली होती। प्रवासी संख्या वाढल्यामुळे मोनोवर अतिरिक्त भार आला, त्यामुळे मोनो रेल्वे जागेवरच थांबलेली होती। अखेर 40 ते 50 प्रवाशांना विनंती करून मोनो रेल्वेतून उतरवण्यात आलं आणि त्यानंतर ही मोनो रवाना झाली। या संदर्भात राज ठाकरे यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे। मोनो रेल्वे तिरकी झाली। रोज मुंबईमध्ये माणसांचे लोंढे येतात, शहरातील रस्ते आणि त्या रस्ते हे वाढत नाहीयेत, कुणाच्याही एकत्र बैठका या संदर्भात होत नाहीयेत असं म्हणत राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। मोनो रेल्वे संदर्भात राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। रोज मुंबईमध्ये माणसांचे लोंढे वाढतायत, मात्र रस्ते वाढत नाहीयेत, कुणाच्याही एकत्रित बैठका या संदर्भात होत नाहीयेत असं म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। नाही, आज मुंबईमध्ये एवढ्या एजन्सीज काम करत असतात, म्हाडा आहे, मुंबई महानगरपालिका, इतर सगळ्या कोणाच्या एकत्र बैठका होत नाहीत। आपण दरवेळेला सगळ्या गोष्टी विनोदाने म्हणत असतो की हे खणून गेले की हे येतात, मग हे खणून जातात, मग ते हे आपण विनोदाने बोलतो, पण मला असं वाटतं की ह्याचा एकदा काहीतरी सोक्षमोक्ष लागला पाहिजे ना। उत्तम उदाहरण म्हणजे परवा तो मोनोचा जो प्रकार, तो काय झाला, ती तिरकी झाली। बरं, मी आता हे गेले अनेक वर्ष सांगतोय, रोज या शहरांवरती माणसं आदळत आहेत, रस्ते मोठे होत नाहीयेत, इमारती वरती चाललेल्या आहेत। मी आता त्या सिपिंगशी पण मी तेच बोलत होतो